सांगू तरी आता किती जणांना? येतो तो हेच विचारतो. असतील 4 नाही 56 नोटिसा निघाल्या असतील. करायचंय काय मला त्यांच्याशी? जायचं असेल त्यांनी जावं खुशाल. मी थोडाच जातोय तसा. अरे राहिलं नाही तर नाही, इथे थोडंच माझं काही अडलंय. हापापलेली 4 पोरं गोळा करा आणि हवं ते करा म्हणावं. नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्ट्याबोळ झाला ना तर नाव कशाला? अबे जा रे, मोठ्या शाळेचा मला अभिमान सांगतोय. आम्हाला तेवढा अभिमान असावा आणि शाळेला तिने हवं तसं आम्हाला लाथाडावं होय? अलबत नाहीच वागायचं नुसत्या नोटिशीनी. काही थोडी थोडकी वर्ष नाही काम केलेलं मी, आणि तीही पुन्हा अशी तशी. अरे 4थीत आल्याबरोबर धडाक्याला काम, सारख्या टाळ्या. 30 तऱ्हा दुसऱ्या वर्षी. पुढे 5वीत येताच अश्वत्थाम्याचं काम. जो काही त्यात माझा आवाज लागलाय तसा अद्याप एकाचाही लागला असेल तर शपथ. आणि 6वीत संभाजीचं काम. वा, त्या वर्षी तर किती जणांनी आत येऊन सांगितलं की तुझं काम छान झालंय म्हणून. अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला, तेच पुन्हा 7वीत आल्यावर सुद्धा. पहिलं काम दुसऱ्याला चांगलं दिलेलं, पण त्याचं काम काढून मुद्दाम मला दिलं. नाटक पाहायला कुणीतरी अधिकारी आला होता. अहो त्यांनी तर काम पाहून तोंडात बोटं घातली म्हणतात. पुढे दुसऱ्या वर्षी बरोबर धुंडी राजाचं काम. हो तेव्हा तर काय हसता हसता पुरेवाट झाली लोकांची. आणि सगळ्यात बाबा कळस झाला गेल्या वर्षी. अहो माझं खलनायकाचं काम पाहून लोक इतके चिडले की एकाने तर चक्क धोंडा मारला स्टेजवर. तेव्हा आता बोला. इतका जिथे माझा अनुभव आणि दर्जा वाढलेला, तिथे असल्या फासक्या फुसक्या नोटिशीने जायचं? साफ नाही जायचा तसा मी. गुरुजींचा जर एवढा आयटा आहे, सांगितलं ना, गुरुजींचा जर इतका तोरा आहे तर साफ जायचा नाही मी बोलावणं आल्याशिवाय. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.